नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, BMC एक्झाम 2024 याची एक सगळ्यात मोठी भरती आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची, ज्या पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक। आता ही भरती खूपच चर्चेत झालेली आहे। पहिली गोष्ट सांगू इच्छितो, कारण की कसं होतं, एकतर जाचकाठी होते या परीक्षेमध्ये, त्यामुळे खूप हुशार मुलं जी होते त्यांनी ही परीक्षा त्यांनी फॉर्म भरून टाकलेले ते पोरं फक्त परीक्षेसाठी एलिजिबल होते। त्यानंतर आपण खूप सारे प्रयत्न केले, त्यानंतर या जाचक अटी रद्द झाल्या आणि आता ते काही दिवसांनी म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की 15 दिवसांनी पुन्हा नव्याने जाहिरात येईल आणि मग तुम्ही फॉर्म भरू शकता वगैरे, 10 दिवसांची मुदत देईल तुम्हाला की फॉर्म भरण्यासाठी। ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण आता अभ्यास कसा करायचा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, कारण की आता मध्यंतरी कोणतीच भरती झाली नाही, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास असून सुद्धा एक मोठा गॅप पडलेला। ठीक आहे, आता तो गॅप आपल्याला भरून काढायचं आहे, कारण की आपण जर समजा फॉर्म सुरू केले भरायला आणि त्यानंतर जर परीक्षा कधी होईल हा जर अंदाज लावला तर एकूण 60 दिवस आपल्याकडं असतात। कारण की आतापर्यंत ज्या भरत्या आहेत TCSच्या, त्यांनी एक परीक्षा म्हणजे जाहिरात निघाल्यानंतर फॉर्म वगैरे भरल्यानंतर जी डेट संपते तिथून 60 दिवसांनी परीक्षा घेतलेली आहे। आजपर्यंतचा हा आपला अनुभव आहे। ठीक आहे, सो आपण सुद्धा 60 डेज टार्गेट बॅच सुरू केलेली आहे। ठीक आहे, 60 डेज टार्गेट बॅच। ठीक आहे, तर त्यामध्ये आपण खूप एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तर आतापर्यंत अशी बॅच कुठे सुरू झालेली नाही आहे आणि आपण ही सुरू करत आहोत। ठीक आहे, आता बॅचमध्ये काय काय असेल तर तुम्हाला बॅचमध्ये काय काय असेल हे सांगू इच्छितो की ही बॅच संपूर्णपणे सेल्फ स्टडीवर आहे। तुम्ही एक लायब्ररीमध्ये अभ्यास करा, घरी अभ्यास करा, कसेही अभ्यास करा, पण पूर्णपणे बॅच सेल्फ स्टडीवर आहे। ठीक आहे, सेल्फ स्टडीवर निर्भर असून आपला अभ्यास आणि त्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी स्वपरीक्षण हे खूप गरजेचे असते। हे लक्षात घेऊन पुढील रणनीती आखली आहे, ज्यात तुम्हाला तुमचा अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे किंवा आम्ही तो अभ्यास कशाप्रकारे करून घेतला जाईल हे तुम्हाला सांगतो। ठीक आहे, ह्या मुद्द्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करतो। कसं असतं की आपण घरी अभ्यास करत असतो, पण आपल्याला आहे ना खूप कन्फ्युजन असतं की अरे यार सुरुवात कुठून करू। ठीक आहे, सुरुवात केली पण ते माझ्या लक्षात राहिलं आहे का, मी जे अभ्यास केलेला आहे तो मला समजलेला आहे का, हे कसं समजणार। तर हे समजतं मित्रांनो आपल्याला प्रश्नांवरून। आपण जितके जास्त प्रश्न सोडवू तेवढाच जास्त आपला अभ्यास असतो। आता मुळात कसं आहे की याने TCSचा एक वेगळाच पॅटर्न आहे, IBPSचा एक वेगळा पॅटर्न आहे। IBPS प्रश्न विचारतो ते वेगळ्या पॅटर्नचे असतात, जे मराठी आणि इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजून येत असेल की IBPSचे प्रश्न विचारण्याची पद्धत किती डिफरंट आहे। दोघेही साऊथ आणि नॉर्थ पोल अशा पद्धतीने हा प्रश्न विचारतात आणि हाच बदल TCS पॅटर्नमध्ये सुद्धा आहे। जो TCS पॅटर्ननुसार आपण चेंजेस केलेले आहेत। पूर्णपणे टेस्ट ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या TCS पॅटर्ननुसार असणार आहेत। आता परीक्षेला 60 दिवस बाकी आहेत, त्या दृष्टीने प्रत्येक विषयाला 10 ते 15 दिवस देऊन प्रत्येक विषयाच्या 3 टेस्ट 20 प्रश्नाचे दिले जातील व तुमच्या मार्क्समध्ये आलेल्या चांगल्या वाईट बदलानुसार प्रत्येक मुलाचा अभ्यास करून घेऊन त्यानंतर 4 टेस्ट संपूर्ण विषयाचे देण्यात येतात। ठीक आहे, आता या मुद्द्याचा मी तुम्हाला अर्थ स्पष्ट करतो। बघा कसं असणार आहे की आपण एक ग्रुप बनवणार आहे। ठीक आहे, ही जी पूर्ण टेस्ट सिरीज असेल ना ती आपली ॲपवर होणार आहे। ठीक आहे, ॲपवर तुम्हाला PDF द्वारे मी देईल, हँड रिटन असणार आहे टेस्ट। ठीक आहे, त्याची PDF बनवलेली असेल, ती PDF तुम्ही टेस्ट वगैरे सोडवायची। ठीक आहे, ती टेस्ट सोडवल्यानंतर आपण एक टेलिग्रामवर ग्रुप बनवणार। ठीक आहे, प्रत्येक बॅचचा एक ग्रुप असणार आहे, ज्याच्यामध्ये काही विद्यार्थी असणार आहे। जास्त मुलं आपण एका ग्रुपमध्ये ठेवणार नाही आहोत, कारण की प्रत्येक मुलावर लक्ष देणं गरजेचं आहे। सो आपण त्याच्या बॅचेस पाडू, पहिली बॅच, सेकंड बॅच, थर्ड बॅच अशा पद्धतीने। ठीक आहे, जसं आपण मागच्या वेळेला सुद्धा प्रयत्न केले होते त्याच पद्धतीने आपण ह्या वेळेला सुद्धा बॅचेस पाडणार आहोत, सेम स्ट्रॅटेजी आपण आखणार आहोत। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण एक 15 दिवस समजा 10 दिवस किंवा 15 दिवस एका विषयाला देणार आहोत। त्या विषयाला ते दिवस दिल्यानंतर एक समजा 2 ते 3 दिवस तुम्ही मराठीचा अभ्यास करणार। समजा मोरा वाळंबे वाचत असाल, बाळासाहेब शिंदे वाचत असणार, तर मोरा वाळंबे पुस्तक तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल किंवा एक काही प्रमाणामध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी समजा मोरा वाळंबेचं पुस्तक वाचलं तर त्यानंतर एक टेस्ट दिली जाईल तुम्हाला। ती टेस्ट दिल्यानंतर तुमचे मार्क्स किती आले ते तुम्ही आपल्या टेलिग्रामवर डिस्कस करणार। ठीक आहे, आता एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आलेले असतील तर त्याचे कुठल्या विषयामध्ये कुठल्या पॉईंटवर मार्क्स कमी आलेले आहेत ते आपण पाहणार का, कारण की कसं असतं की एक पूर्ण पुस्तक असतं, काही नवीन विद्यार्थी असतात ते पूर्ण पुस्तक वाचत बसतात। ॲक्च्युअलमध्ये पूर्ण पुस्तक वाचत बसायची गरजच नसते, कारण की कसं असतं की क्वेश्चन ॲनालिसिसमधून आपल्याला समजतं की काय महत्त्वाचं आहे, TCS काय विचारणार आहे। सो त्या पद्धतीनेच आपण प्रश्न सगळे
हे केलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत, सगळे प्रश्न त्याच पद्धतीने टाकलेले आहेत. सो तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आला आहात तो अभ्यास आणि TCS विचारत असलेल्या प्रश्नांचा जो प्रश्न विचारण्याची पद्धत हे जर बघायला गेलं तर आपला अभ्यास त्या पद्धतीने होतोय का हे एक आपल्याला स्वपरीक्षण करायचे त्या पहिल्या टेस्टमधून. ठीक आहे, त्याच्यामध्ये मार्क्स कमी असतील किती असतील ते नंतरचा मुद्दा, पण आपण तिथे स्वपरीक्षण केलं की बाबा चल ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. परत तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा एक गॅप दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जसं तुम्हाला टेस्ट दिली होती त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला की त्या अभ्यासानुसार मग तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट देणार आणि त्या टेस्टमध्ये तुमचे मार्क्स 100% वाढलेले असणार. ठीक आहे, ते मार्क्स ज्यावेळेला तुमचे वाढतील त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स येईल की नाही बाबा माझा पूर्ण अभ्यास होतो आहे आणि योग्य त्या दिशेने होतो आहे. ठीक आहे, त्यानंतर मग उरलेले काही दिवस असतात 3 परत. ठीक आहे, 3 दिवस आपण देऊ. 3 दिवसांमध्ये आपण पुन्हा आपण रिव्हिजन करू किंवा पुन्हा जे उरलेले काही धडे होते ते धडे क्लिअर करू. ठीक आहे, अगोदरचे धडे आणि आत्ताचे धडे असं करून समजा 1 आठवड्यामध्ये तुमचं पूर्ण पुस्तक आहे. बघा कसं असतं, मी तुम्हाला तिथे सांगणार की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, TCS कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतं हे टॉपिक मी तुम्हाला तिथे देईन. त्याची काहीच टेन्शन घेऊ नका की यार कुठल्या टॉपिक वाचायचे, पूर्ण पुस्तक वाचायचं का काय, असं काही टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्रामवर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट टॉपिक फक्त देऊन, त्यामुळे तुम्हाला कसं होईल की अभ्यास करायला सोपं होईल. जास्त वाचत बसायचं नाही, कमी अभ्यास स्मार्ट स्टडी करायचा. कारण की TCSने आता एवढे प्रश्न विचारलेले आहेत, एवढं काय काय केलेलं आहे की ना आपल्याला आता अंदाज आलेला की TCS सोबत कसं खेळायचं आहे. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट मुद्द्यांवरच खेळायचं. इम्पॉर्टंट मुद्दे कोणते, इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगेन, तेवढेच करा आणि त्यानुसार तुम्ही हे करा. ठीक आहे, इथे आपले मराठीचे 3 टेस्ट होणार आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला असेल की नाही भाई आपला मराठी झालेला आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा कसा असणार की इंग्लिश. आता इंग्लिशच्या वेळेला सेम तसंच करायचं आहे. आपण इंग्लिश ज्या वेळेला आपण घेणार इंग्लिश ग्रामर त्यावेळेला मी तुम्हाला पहिल्यांदा इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत इंग्लिशचे ते मी सगळे सांगणार. त्यानंतर मग तुम्ही ते इंग्लिशचे टॉपिक्स करायचे, त्यानंतर एक टेस्ट होणार, त्यानंतर ते तुम्हाला समजेल की अच्छा बाबा प्रश्न अशा प्रकारचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. सो तुम्ही आणखीन डीपमध्ये जाऊन अभ्यास करणार, कारण की तुमची एक इंट्रोडक्शन झालेलं असणार प्रश्नांसोबत की कशा प्रकारचे प्रश्न TCS विचारते. ठीक आहे, तिथे तुमचं एक इंट्रोडक्शन झालं की पुन्हा 3 दिवसांनी तुम्ही आणखीन एक टेस्ट देणार इंग्लिश विषयाची. तिथे तुमची इंग्लिश विषयाची टेस्ट झाल्यानंतर, कारण की बघा आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण उगाच खेळत बसायचं नाही आणि परीक्षासुद्धा तेवढी क्विक आहे की परीक्षा झाली, एक परीक्षा आणि तुमच्या हातात पोस्ट, प्री मेन्स इंटरव्ह्यू स्किल टेस्ट हा झंझटच नाही आहे. तुम्हाला एक एक्झाम डायरेक्ट पोस्ट असं आहे, त्यामुळे आपल्यालासुद्धा अभ्यास त्याच लेवलने करायचा आहे. ठीक आहे, सो आपल्याला पहिल्यांदा एक टेस्ट होणार, त्यानंतर मध्ये तुम्हाला त्याच लेवलचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मग सेकंड टेस्ट होणार, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स 100% वाढलेले असणार, कारण की तुम्ही मेहनत करताय. मेहनत कधीच वाया जात नाही मित्रांनो. सो तुमचे तिथे 1 मार्क्स वाढलेले असणार. ठीक आहे, त्यानंतर थर्ड टेस्ट. आता तुमचे काही विषय राहिलेले असतील, काही टॉपिक राहिलेले असतील इंग्लिशचे, सो ते पुढच्या 3 दिवसांमध्ये कवर करायचे आहेत. ठीक आहे, ते टॉपिक तुम्ही कवर केले की त्यानंतर मग तुम्हाला शेवटची टेस्ट देईल. ती टेस्ट झाली की तुमची लास्ट इंग्लिशची टेस्ट होणार आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स 100%. तिथे तुमचा पूर्ण इंग्लिश कवर होईल. ठीक आहे, आता थांबायचंच नाही आहे, ब्रेक घ्यायचंच नाही, डायरेक्ट आपण GS घेणार. आता त्यांनी काय केलेलं आहे, GSमध्ये कसं आहे चालू घडामोडी आहे, बृहन्मुंबईचं काही टॉपिक विचारणार आहे ते, आणि प्लस आपलं हे जनरल सायन्स आहे ते, जसं की इतिहास भूगोल या सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा TCS वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत असतं सामान्य ज्ञानमध्ये. सो आत्ता जर पाहायला गेलं तर 25 प्रश्न आहेत GSवर, 25 प्रश्न मराठीवर, 25 प्रश्न इंग्लिशवर, अशा पद्धतीने आहे. सो आपण जर समजा GSचे काही प्रश्न घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बृहन्मुंबईचे प्रश्न असणार आहेत, चालू घडामोडीचे प्रश्न असणार आणि GSचे प्रश्न असणार आहेत. सो जास्त भर तुम्हाला कशावर द्यायचं आहे, चालू घडामोडीवर द्यायचं आहे. बृहन्मुंबईच्या ज्या टॉपिक्स आहेत ते वाचून घ्या एकदा, त्यावर काही प्रश्न विचारले जातील. सो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच पद्धतीने TCS पॅटर्ननेच मी प्रश्न विचारणार आहे आणि पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. ठीक आहे, तिथे तुमचं GS होणार. आता जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ता चाचणी करत बसणार आहोत का आपण? नाही, बुद्धिमत्ता चाचणी तर करणारच आहोत, पण गणिताचे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते टॉपिक मी देईन. जर समजा होऊ नये असे आणि जर झालं की गणिताचे पण प्रश्न आले तर मग तिथे डोक्याला हात लावण्यापेक्षा आपण आपल्या बाजूने प्रिपेअर राहिलेलं बरं ना भाई. आपण स्मार्ट स्टडी करतो यार, उगाच टाईमपास नाही करत आहे. आपण स्वतःचं करिअर दाव पे लगा रहे आपण यार, तो थोडं तरी आपण आपल्या बाजूने सिक्युअर राहिलेलं बरं ना. सो त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर गणिताचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स येईल त्यावरच प्रश्न विचारणार. सो तेच करून जायचे. ठीक आहे, ते केल्यानंतर
इथे तुमचे 4 सब्जेक्ट तुमचे क्लिअर होत आहेत. त्यानंतर मग तिथे आपले सगळे सब्जेक्ट क्लिअर झाले, आपला अभ्यास प्रॉपर झालेला आहे. त्यानंतर मग एक पूर्ण 2-3 दिवस तुम्हाला देईल, ज्यामध्ये 3-4 दिवस धरा, ज्यामध्ये तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे तो सगळे 4 दिवसांमध्ये कवर करायचा. आणि त्यानंतर मग तुमचे प्रॉपर 100 मार्काचे टेस्ट होणार आहे. 25 प्रश्नाचे, म्हणजे प्रत्येक विषयाला 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काची टेस्ट होणार आहे. आणि सगळं जे काही असेल ते TCS पॅटर्ननुसार असणार. आणि पूर्णच्या पूर्ण 60 दिवसांमध्ये आपण ही पूर्ण स्टडी करून घेणार आहोत. आणि ही बॅच आहे फक्त आणि फक्त 499 रुपयाला. आणि याचं ॲडमिशन आजपासून म्हणजे 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत असणार आहे. त्यानंतर मी ॲडमिशन पूर्णपणे क्लोज करणार आहे, कारण की आपल्याला जास्त फापट पसारा नको आहे मित्रांनो. जितकी कमी मुलं येतील तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. त्यांनाच मी शिकवेन आणि त्यांनाच पुढे घेऊन जाईल, हा माझा मोटो आहे. कारण की कसं असतं की खूप गर्दी झाली की त्याच्यामध्ये काही मुलं असतात की चला बघूया बाई कसं आहे काय बघून घेऊया, असं असतं. आपल्याला ते नाही करायचं आहे मित्रांनो. जे अभ्यासासाठी अभ्यास ओरिएंटेड आहे त्यांनाच घेईन आणि त्यांनाच पुढे घेऊन जाईल. का कारण की कसं असतं माहिती आहे का, की बघा मी ही जी बॅच आहे ती सेल्फ स्टडीवर आहे. मी तुम्हाला कसं असतं, घोड्याला नदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, पाणी प्यायचं की नाही हे घोड्याचं ह्याच्यावर असतं, घोड्याचा स्वतःचा विचार असतो. तसंच असतं. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो आहे, पण अभ्यास करायचा की नाही हे स्वतःवर आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच बॅच लावा, ज्यांना गरज नाही आहे त्यांनी बॅच लावू नका, हे मी सांगतो. मी आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही ज्यांना बॅच लावायची आहे त्यांनी स्वतःहून मला मेसेज करा आणि त्यानुसार मग आपण पुढचा विषय ठरवू. ठीक आहे, मी तुम्हाला ग्रुप वगैरे बनवून देतो, त्या ग्रुपवर जॉईन व्हा ॲडमिशन घेतल्यानंतर. ठीक आहे, सगळं काय आपण एकदम रेडीमध्ये करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. पटकन ज्यांना ॲडमिशन घ्यायचं ना त्यांनी लगेच मला टेलिग्रामला मेसेज करा. ठीक आहे, धन्यवाद.